परराष्ट्र खात्यानं पत्रकार परिषद घेत पाकड्यांची पोलखोल केली आहे। पाकिस्तानने काल भारताची वायू हद्द ओलांडली अशी माहिती कर्नल सोफिया कुरेशी यांनी दिली आहे। तर पाकिस्तानकडून 300 ते 400 ड्रोन हल्ला करण्याचा प्रयत्न झाला अशी देखील माहिती कर्नल सोफिया कुरेशी यांनी दिलेली आहे। पाकिस्तानचा 36 ठिकाणी हल्ला करण्याचा प्रयत्न झाला। पाकिस्तानकडून एलओसीवर गोळीबार देखील करण्यात आले। तर पाकिस्तानच्या गोळीबारात अनेक स्थानिकांचा मृत्यू झालाय। पाकिस्तानने वापरलेले ड्रोन हे तुर्कस्तानचेच असल्याची माहिती या पत्रकार परिषदेत देण्यात आली। तर भारतीय लष्कराचे पाकिस्तान विरोधात पुरावे देखील परराष्ट्र मंत्रालयाच्या पत्रकार परिषदेत सादर करण्यात आले। पाकिस्तानचं भारताला डिवचण्याचं खोटं बोलण्याचं काम सुरूच आहे अशी माहिती दिली आहे परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री यांनी। गुरुद्वारावर हल्ला केला नाही, पाकचा दावा खोटा आहे अशी माहिती देखील परराष्ट्र मंत्रालयाच्या वतीनं देण्यात आली आहे। पाकिस्तानी सेना ने नियंत्रण रेखा पर भारी कैलिबर वाले हथियारों से गोलीबारी भी की। अंतर्राष्ट्रीय सीमा और नियंत्रण रेखा पर लेह से लेकर सरक्रीक तक 36 स्थानों पर 300 से 400 लगभग ड्रोनों का इस्तेमाल घुसपैठ का प्रयास करने के लिए किया गया। भारतीय सशस्त्र बलों ने काइनेटिक व नॉन काइनेटिक साधनों का उपयोग करके इनमें से कई ड्रोन्स को मार गिराया। We would attack our own cities is the kind of deranged fantasy that only the Pakistani state can come up with. Perhaps they do it because they are well versed in such action as their history would show. The last point I wanted to make this evening is again this disinformation that is coming from Pakistan about India targeting the Nankana Sahib Gurdwara through a drone attack. This is again yet another blatant lie and part of Pakistan's disinformation campaign. As we saw in the Pahalgam attack, Pakistan is again trying desperately to impart a communal hue to the situation with an intention to create discord. या क्षणाची अतिशय महत्त्वाची ब्रेकिंग बातमी आपण बघतोय। परराष्ट्र खात्याच्या वतीनं पत्रकार परिषद घेत पाकिस्तानची पोलखोल करण्यात आली आहे। यावेळी अनेक खुलासे परराष्ट्र मंत्रालयाच्या वतीनं करण्यात आले। पाकिस्तानने काल भारताची वायू हद्द ओलांडली अशी महत्त्वाची माहिती कर्नल सोफिया कुरेशी यांनी दिली आहे। तर पाकिस्तानकडून 300 ते 400 ड्रोन हल्ला करण्याचा प्रयत्न करण्यात आला होता, मात्र भारतानं चोख प्रत्युत्तर पाकिस्तानला दिलेलं आहे। सोफिया कुरेशी यांनी या संदर्भात महत्त्वाची माहिती दिली। दुसरीकडे पाकिस्तानचा 36 ठिकाणी हल्ला करण्याचा प्रयत्न झालाय। पाकिस्तानकडून एलओसीवर गोळीबार करण्यात आलाय। खरं तर पाकिस्तानकडून एलओसीवर अजूनही गोळीबार सुरूच आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।